इकडे आहे माझा इंटरमिडिएट फास्टिंगचा डे 1 आणि माझी सकाळी ब्लॅक कॉफी तयार झाली आहे। आणि आज येणार होते पप्पा जेवायला, तर मी लवकरच स्वयंपाक करायला होते। मी तर जेवणार होते 12च्या नंतर, पण पप्पा येणार होते म्हणून लवकरच स्वयंपाक करायले। आणि स्वयंपाकाच्या वासाने मला भूक लागत होती, कारण स्वयंपाक नाही केल्यावर नाही भूक लागत, पण स्वयंपाक केल्यावर आणि ते पण मी मग जास्तच भूक लागते। तरीही मी स्वयंपाक केला, पण एक घासही खाल्ला नाही। इकडे माझ्या चपात्या सुरू होत्या आणि चपात्या सुरू असतानाच इकडे शिव आणि चव्हाण साहेब बसले होते जेवायला, कारण त्यांना जायचं होतं प्लॉटवरती, काहीतरी काम होतं त्यांना, तर पटकन म्हणले जेवून जातो। मग त्याच्यानंतर इकडं बघू शकता घरामध्ये सगळा राडाच होता, तर तो मी राडा आवरला होता आणि झाडून वगैरे काढलं। त्याच्यानंतर कपडे वाळलेले होते, कालचे कपडे होते, काल लेट धुतले होते, तर सकाळी जरा उशिरा वाळले नाही का 9-10 वाजता, तर मग ते काढून आणून ठेवले। घड्या घालायच्या तशाच होत्या, त्याच्यानंतर घड्या वगैरे घालून लावून ठेवले। नंतर पप्पा आले जेवायला, पप्पाला जेवायला वाढलं, झाडून वगैरे झालं होतं, पण फरशी पुसायची तशीच होती, ती मी दुपारून पुसणार होते। तर बाकी राडा आवरला होते, हे जे थोडं थोडं दिसते ते शिव कंटिन्यू करतोच, भांडे इकडं तिकडं ते डब्बे बिब्बे फेकले होते। त्याच्यानंतर मी माझं बेसन पिठाचं काहीतरी बनवत होते, म्हणजे बेसन पीठ, कच्चं दूध आणि हळद, तोंडाला असं थोडं स्क्रब करायचं होतं मला। स्क्रब म्हणजे थोडं डर्ट झाली होती तोंडावरती खूप जास्त, तर होठ वगैरे सगळे उरले होते आणि तोंडावरती पण खूप असा काळपटपणा आला होता, टॅनिंग झाली होती, तर ते म्हटलं थोडं करावं आपलं घरच्या घरीच, ते झालं माझं। त्याच्यानंतर 12 वाजले आणि माझा जेवणाचा टाईम झाला, तर मेथीची भाजी थोडीच होती आणि प्रोटीन काहीतरी म्हणून मी 2 अंड्याची एक पोळी बनवली। आणि सगळं मला असं गोड गोड नाही आवडत, तर मी त्याच्यावरती खूप सारी अंबारी पुडी टाकली, जेणेकरून ते तिखट थोडं स्पायसी बनेल, कारण मेथीची भाजी पण एवढी तिखट नव्हती झाली। तर इकडं 12-18 झाले होते आणि माझं सुरू होतं बनवायला, म्हणजे मला जेवायला 12:30 वाजणार होते। तर रात्री 8 पासून मी उपाशी होते, दुपारी 12 पर्यंत। तर आज 16 तासाचीच इंटरमिडिएट फास्टिंग केली। तर त्याच्या अगोदर मी 1 ग्लास पाणी पिऊन घेतलं जेवणाच्या अगोदर, म्हणजे जास्त जेवण जाणार नाही म्हणून। तर इकडं मी भाजी घेतली, थोडी चपाती घेतली, नंतर 2 अंड्याची एक पोळी घेतली, होल अंडे घेतले होते, फक्त एखादा भागच असं नाही। त्याच्यानंतर 1 वाटीभर दही घेतलं आणि त्याच्यानंतर मला दही नुसतं कसं खाणार, तर मग मी त्याच्यासोबत चटणी घेतली आणि जाम पण चिरून घेतला। तर अशा प्रकारचं माझं दुपारी 12:30चं जेवण होतं, माझा लंच। आणि इकडं बघू शकता चटणी, दही, चपाती, मेथीची भाजी आणि अंड्याची पोळी, मी एवढंच खाणार होते आणि तेवढं त्या आंब्याच्या फोडी। तर बरोबर 12:23 झाले होते आणि मी बसले होते जेवायला। माझं जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काढले, त्याच्यानंतर मी डायरेक्ट आता रात्रीच खाणार आहे थोडं।